188 का मुलं मुली धरून, बरोबर आहे ना? हा, एवढे देवाचा परिवार होता. किती? 1,77,188 मुलं मुली धरून आहे ना, बरोबर आहे ना? हा, असा भगवान परमात्म्याचा एवढा मोठा, द्वारकाधीश परमात्म्याचा एवढा परिवार. आता ज्यांना एवढ्या बायका आहे, मग मुलं कमी असतील का? आता तुम्ही ऐकलंच ते आकडा, 1,77,188 एवढा त्यांचा मुलं बाळ होते, मुलं मुली धरून. पुन्हा मग शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, अरे रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णांचा जो पुत्र आहे प्रद्युम्न, त्या प्रद्युम्नाच्या सोबत रुक्मवतीचा विवाह झाला. रुक्मवती म्हणजे रुक्मिणीची भाशी. बघा, ही एक पत्नी, पण रती कामदेव होता ना तो, त्याची ती पत्नी त्याची. आता दुसरी पत्नी म्हणजे आपल्या मामाची मुलगी, म्हणजे रुक्मिणीची भाशी. तो रुक्म्या, त्या रुक्म्याची मुलगी. त्याने काय केलं, आपल्या बहिणीवर त्याचा काट होता. आता त्याचा बहिणी कोण होता? भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश. देवावर त्याचा काट होता, परंतु आपली मुलगी त्याने देवाच्या घरी का दिली? आपल्या बहिणीच्या घरी का दिली? बहीणचा ना आपलं गोड राहावं म्हणून, संबंध चांगले राहावे म्हणून त्याने आपली मुलगी आपल्या बाच्याला प्रद्युम्नाला देऊन टाकली. आणि सगळे लोक बघा लग्नाकरता जमले होते कुठं? भोजकटक नगरामध्ये. कारण तो जो तिथं युद्ध झालं ना, त्याच्या 5 पाठ पाडले होते त्या कृष्णाने. तो पुन्हा त्या कौंडिन्यपूर नगरीमध्ये भीष्मक राजाच्या नगरीत गेला नाही. त्याला राग आला आणि त्याने तिथंच एक नगर तयार केलं. त्या नगराचं नाव होतं भोजकटक नगर. आणि त्या भोजकटक नगरामध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. कोणाचा? प्रद्युम्न आणि रुक्मवती. पुढे मग या प्रद्युम्न आणि ती रती यांच्या संयोगापासून जन्माला आलेला जो पुत्र, त्याचं नाव अनिरुद्ध. प्रद्युम्नाचा पुत्र आणि रतीचा आणि प्रद्युम्नाचा पुत्र, त्याचं नाव काय? अनिरुद्ध. आता हा अनिरुद्ध भगवान श्रीकृष्णांचा कोण होता? मग नातू. मग बघा, आता इथं त्याची कथा आलेली आहे, त्याच्या लग्नाची, त्याच्या विवाहाची कथा आलेली आहे. तर शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती, अरे भगवान परमात्मा प्रद्युम्न मूर्तिमंत कामदेव होता. त्याला रुक्मवतीने स्वयंवरामध्ये स्वतःच वरमाला घातली होती. आताच काही कथा ऐकली आपण. त्यावेळी युद्धामध्ये प्रद्युम्नाने एकट्यानेच तेथे एकत्रित आलेल्या राजांना जिंकले आणि रुक्मवतीचे बघा पाणी त्याने ग्रहण केले, म्हणजे तिच्यासोबत लग्न करून घेतलं. आणि परीक्षिता रुक्मिणीचा एक सुंदर चारुमती नावाची कन्या होती. बघा, रुक्मिणीची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची एक कन्या होती. कृतवर्म्याचा पुत्र बली याने तिच्याशी विवाह केला. म्हणजे हा कृतवर्म्याचा पुत्र बली श्रीकृष्णांचा कोण होता? मग जावई होता. त्यानंतर शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती, भगवान श्रीकृष्णांचा नातू प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्धाच्या विवाह सोहळ्यासाठी, आता अनिरुद्धाचा म्हणजे श्रीकृष्णांच्या नाताचा विवाह आणि प्रद्युम्नाच्या पुत्राचा विवाह, अनिरुद्धाच्या विवाहासाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी, प्रद्युम्न, सांब इत्यादी भोजकटक नगरामध्ये सर्व आलेले आहे. लग्नाकरता सर्व येतात ना, तसं त्या भोजकटक नगरामध्ये कृष्णाच्या नाताच्या लग्नाकरता सर्वच आलेले आहेत त्या नगरात. हे राजा रुक्मी बलरामाला द्यूत खेळता येत नाही. बघा आता काय करता येते.
लग्न संपन्न झालं, परंतु ते विचार करताय कोण कोण? रुक्म्या, रुक्मिणीचा भाऊ. त्याचे मित्र होते काही, ते म्हणता रुक्मी इकडे ये. म्हटले लग्न तर लग्न सोहळा आटोपलाय, पण आता आपण एक काम करू, या बलरामाला द्यूत कर्म खेळता येत नाही, परंतु खेळण्याची काय आहे, हाऊस आहे, हाऊस. काही काही माणसांना काही जमत नाही, काही खेळता येत नाही, परंतु त्यांना फार हाऊस असते, ते डोकंच घालता कुठं बी. हां, तसं ते म्हणताय कोण? तो रुक्मिणीचा भाऊ रुक्म्या. विवाह सोहळा संपल्यावर कलिंग, नरेश इत्यादी गर्विष्ठ राजे रुक्मिणीला म्हणाले, तू बलरामाला द्यूतात जिंकून दाखव. हे राजा रुक्मी, बलरामाला द्यूत खेळता येत नाही, परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे. त्या लोकांनी इरेला घातल्याने रुक्मीने बलरामांना बोलावून तो त्यांच्यासोबत द्यूत खेळू लागला. द्यूत म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये? पाशे. ते पाशे खेळायचे ना, ते शकुनीने खेळले होते. ते बलराम दादाला खेळता येत नव्हतं, पण खेळण्याचं त्याला आवस होती. आणि बघा, यानंतर रुक्मीने म्हणजे रुक्मिणीच्या भाऊने 1,00,000 मोहरांचा पण लावला. तो बलरामांनी जिंकला. बघा, बलराम जिंकली बी, परंतु तो रुक्मिणीचा भाऊ होता ना, काही काही माणसं आहे ना लबाडी करता खेळामध्ये बी. साध्या सुध्या माणसाला फसवता, पण साध्या सुध्या माणसाला फसवशील, पण तुझ्या बापाचा बाप वरती आहे ना, तुझ्या नाना तुला कानाखाली न केव्हा ना क्या. यावर बलराम पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळावा तसा रागाने खवळला. त्याला राग आला बलराम दादाला. त्याचे डोळे स्वभावताच लाल होते, कारण तो शिष्याचा अवतार होता. बलराम दादा कोण होता? शिष्याचा अवतार होता. क्रोधामुळे तो आणखीच लाल झाला. आता त्यांनी 10 कोटी मोहरांचा पण लावला. सोन्याच्या मोहरा 10 कोटी मोहरांचा पण लावलेला आहे. यावेळी सुद्धा नियमानुसार बलराम दादा जिंकलेले आहे तो डाव. परंतु ते जे होते ना सर्व राजे, ते कलिंग राजा वगैरे, ते म्हणताय हा डाव त्या रुक्म्याने जिंकला. म्हणजे खोटा खोटा ते बोलताय, त्याला साथ देताय आणि ते रुक्म्याला. आणि मग मात्र बलराम दादाला राग आला आणि आकाशवाणीने सांगितलं. आकाशवाणी झाली, म्हटले कलिंग राजा, हे रुक्म्या, अरे हा डाव बलरामांनी जिंकलेला आहे. हा डाव बलरामच जिंकलेले आहे. रुक्मी, तू खोटा बोलतो आहे. यावेळी रुक्मीचा मृत्यू जवळ आला होता. याचे यम गर्दी करी आले असले ना, तो ऐकत नाही. आणि त्यामुळे त्या रुक्मीने बोलण्याकडे, आकाशवाणीच्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही. त्याच्या साथीदार दृष्ट राजांनी त्याला भडकावले. आणि ते जे काही मित्र असताना ते काही उमजू देत नाही अजून. त्यांनी भडकावला त्याला. आणि भडकावल्यानंतर तेव्हा त्याने आकाशवाणीकडे लक्ष न देता त्या रुक्म्याने बलरामांची खिल्ली उडवली. तुम्ही वनात भटकणारे गवडी, बघा काय म्हणतो तो रुक्म्या, रुक्मिणीचा भाऊ. म्हटले बलरामा, अरे तुम्ही वनात भटकणारे गवड्यांचे पोरं, तुम्हाला द्यूत म्हटलं काय माहित आहे रे? तुम्हाला काय कळणारा द्यूत कसा खेळावा? पाशांनी आणि बाणांनी फक्त राजे लोकांनी खेळावा. रुक्मिणीने असा अपमान केल्यामुळे आणि राजे लोकांनी चेष्टा केल्यामुळे बलरामांनी क्रोधाने एका लोखंडी काटे लावलेल्या सोट्याने त्या रुक्म्याच्या डोक्यामध्ये असा टोला दिला. एका टोल्यामध्येच काय झाला, रुक्म्या मरून पडलेला आहे, गतप्राण झालेला आहे. आता बघा रुक्म्याचा काय झाला, वध झालेला आहे. आणि बघा मग काय विचारतात तिथं. तो मरून पडल्यानंतर रुक्मिणीचा भाऊ, मग आता बघा हे पडताय पुढे कलिंग राजा, पण बलराम दादा
यांनी त्याला 10 पावलावर गाठलेला आहे, पकडला आणि त्याचे तो दात ताणत होता ना, एका बुक्क्यामध्ये दात पाडलेले आहे त्याचे 32चे 32 पाडून टाकले. बलराम दादा होता तो, बलाचं धाम. बलरामांनी त्याच सोट्याने दुसऱ्या राजांचे कोणाचे हात मोडले, कोणाच्या मांड्या फोडल्या, मस्तके फोडलेले आहे, रक्ताने माखलेले. ते भयभीत होऊन त्या लग्नाच्या मंडपामधून पडतच सुटले. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, श्रीकृष्णांनी मात्र विचार केला की बलरामाची प्रशंसा केली तर रुक्मिणीला काय वाईट वाटेल. माझ्या भावाचा वध केला यांच्या भावांनी आणि यांना आनंद होता, भावाची प्रशंसा करताय. म्हणून देवाने काहीच बोलले नाही या बाबतीमध्ये, मौन धारण केलं. मौन श्रीकृष्ण द्वारकाधीशांनी असे म्हटले तर बलराम रागावेल, म्हणून आपला मेवना रुक्मी याच्या मृत्यूबद्दल भगवान श्रीकृष्ण वाईट देखील बोलले नाही आणि चांगलं देखील बोलले नाही. यानंतर अनिरुद्धाचा विवाह आणि शत्रूचा वध ही दोन्ही कामे पूर्ण करून भगवंतांचे आश्रित बलराम इत्यादी यादव नवविवाहित रोचना, बघा हिचं नाव काय होतं, अनिरुद्धाच्या पत्नीचं नाव रोचना, आणि ती रोचना त्या रुक्म्याची कोण होती, मुलाची मुलगी म्हणजे नात होती. आपल्या बहिणीचं आणि आपलं गोड असावं, प्रेम असावं म्हणून त्याने आपली नात देखील आपल्या बहिणीच्या नाताला दिली. हां, आणि रोचना आणि अनिरुद्ध यांचा विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर हिच्यासह अनिरुद्धाला श्रेष्ठ रथात बसवून ते भोजक कटक नगरामधून द्वारकापुरी नगरीला निघून गेलेले आहे. आता शुकाचार्य महाराज पुढे जी कथा सांगणार आहे त्याच्यापूर्वी आपण थोडंसं भजन करू आणि मग मन शुद्ध झाल्यानंतर त्या भगवान द्वारकाधीश असणारे श्रीकृष्ण यांचा जो नातू आहे प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध, त्याच्या दुसरे विवाहाची कथा आपण ऐकू. तत्पूर्वी आपण थोडं भजन करू. दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, अपनी शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, मैं तो अपनी शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपनी शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपनी शाम की दीवानी बन जाऊंगी। जब मोरे शाम जी को प्यास लगेगी, प्यास लगेगी उन्हें प्यास लगेगी, प्यास लगेगी उन्हें प्यास लगेगी। हाँ, जब मेरे श्याम जी को प्यास लगेगी, प्यास लगेगी उन्हें प्यास लगेगी, प्यास लगेगी उन्हें प्यास लगेगी। मीठी मीठी दैया की लस्सी बन जाऊंगी, मीठी मीठी लस्सी, मीठी मीठी दैया की लस्सी बन जाऊंगी, मीठी मीठी दैया की लस्सी बन जाऊंगी, मीठी मीठी दैया की लस्सी बन जाऊंगी। ओ दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। हाँ, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, 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 मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी। जब मेरे श्याम जी को भूख लगेगी,
भूख लगेगी उन्हें भूख लगेगी, हाँ भूख लगेगी उन्हें भूख लगेगी। जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, भूख लगेगी उन्हें भूख लगेगी। हाँ भूख लगेगी उन्हें भूख लगेगी। माखन की मटकी, माखन की मटकी और मिश्री बन जाऊंगी, माखन की मटकी और मिश्री बन जाऊंगी। माखन की मटकी और मिश्री बन जाऊंगी। माखन की मटकी और मिश्री बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। ओ दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। मैं तो अपने जाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने जाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने जाम की दीवानी बन जाऊंगी। मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी। जब मेरे श्याम जी को नींद आएगी, जब मेरे श्याम जी को नींद आएगी। जब मेरे श्याम जी को नींद आएगी, नींद आएगी उन्हें नींद आएगी। हाँ नींद आएगी उन्हें नींद आएगी। हाँ नींद आएगी उन्हें नींद आएगी। हाँ नींद आएगी उन्हें नींद आएगी। रेशम की चादर और तकिया बन जाऊंगा, रेशम की चादर और तकिया बन जाऊंगी। रेशम की चादर और तकिया बन जाऊंगी। रेशम की चादर और तकिया बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। ओ दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। मैं तो अपने जाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने जाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने जाम की दीवानी बन जाऊंगी। मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी। चित्र विचित्र शोर मचाया, शोर मचाया यही शोर मचाया, शोर मचाया यही शोर मचाया। चित्र विचित्र शोर मचाया, शोर मचाया यही शोर मचाया, शोर मचाया यही शोर मचाया। मनमोहन के मन की रानी बन जाऊंगी, मनमोहन की मैं रानी बन जाऊंगी। मनमोहन के मन की मैं रानी बन जाऊंगी, मनमोहन के मन की रानी बन जाऊंगी। मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। हाँ दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी। मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी। हाँ मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी।